आज पुन्हा रोहितने डबा मिटून ठेवला होता. पहिलाच घास खाल्ल्यावर भाजीत मीठच नव्हतं, कणभरही. आजचा सलग दुसरा दिवस होता रोहितचा असा डबा जवळजवळ तसाच ठेवून घरी घेऊन जाण्याचा. काल प्रचंड चिडचिड झाली होती त्याची. साला ज्या पोटासाठी कमावतो तेच जर भरणार नसेल आणि तेही कुणाच्या गलथानपणामुळे, तर काय अर्थ आहे याला, असा विचार येऊन बिथरला होता तो. पण कामाच्या धबडग्यात नंतर तो विचार मागे पडला. काल कोणा क्लायंटबरोबर पार्टी होती, त्यामुळे तो रात्री घरी उशिरा पोहोचला. तेव्हा शोभा आणि मुलं झोपली होती. सकाळी उठल्यावर पुन्हा ऑफिसला निघण्याची धावपळ आणि या सगळ्यात त्या अळणी भाजीबद्दल विचारायचंच राहून गेलं होतं त्याचं. कालचा डबा आपण पिशवीत भरून ब्रिजवर बसलेल्या एका भिकाऱ्याला दिला होता. त्यामुळे शोभाला कळलंच नसावं की आपण दुपारी जेवलो नाही आहे. आज सगळा डबा तसाच परत नेऊया, बोलू तर दे मग शोभा काही, विचार पक्का झाला होता रोहितचा. उरला दिवस त्याच्या पुन्हा टेबलावरचं काम आणि घड्याळाचे काटे ह्याची सांगड बसण्यात गेला. रात्री घरी पोहोचल्यावर मुलं अभ्यास करत होती आणि शोभा स्वयंपाक. रोहितने टिफिन बॉक्स ओट्यावर ठेवला, वाट बघत की शोभा आपल्याला विचारतीये नी कधी तिला आपण सुनावतो ह्याची. शोभाने डब्यातलं सगळं कचऱ्याच्या पिशवीत टाकून देऊन डबे घासायला टाकले. एका शब्दानेही रोहितला काहीही न विचारता ती पुन्हा तिच्या कामाला लागलेली. काय मात चालला हिचा. अख्खा डबा परत आणलाय नवऱ्याने हे कळूनही एका शब्दाने काही विचारणं नाही. झाले असू देत आमच्यातले संवाद आताशा कमी आणि वाद जरा जास्तच. काही फिकीरच नसावी नवऱ्याची. दिस इज टू मच. विचारांनी शीर तडतडू लागली रोहितची. मोठा मुलगा तेवढ्यात निरोप घेऊन आला. पानं वाढली आहेत. आई विचारतीये हॉलमध्ये बसणार की बेडरूममध्ये. रोहितने हॉलमध्येच ताट मागवलं. मग दोन्ही मुलंही त्याच्याबरोबर हॉलमध्ये बसली. शोभा न जेवताच बेडरूममध्ये जाऊन झोपलेली कळूनही रोहितला तिची चौकशी करावीशी वाटली नाही, ना थेट ना मुलांकडे. काय पण दळबद्री आयुष्य आहे. इनमीन 3 खोल्यातून 4 जण राहतोय. त्यातले 2 तर वयाने 10 वर्षाआतले, 2 मोठे, पण फक्त वयाने. नाहीतर समजुतीत त्या दोन्ही मुलांएवढेच. लाईफ हॅज रिअली बिकम मिझरेबल. या विचारातच जेवण आटोपलं रोहितचं. खाल्लेल्या एकाही पदार्थाची चव मागे जिभेवर रेंगाळली नव्हती. किंबहुना चूळ भरतानाही रोहितला प्रयत्न करूनही ना भाजीची चव आठवत होती ना आमटीची. थोडक्यात निव्वळ औपचारिकता म्हणून स्वयंपाक करण्यात आलेला हे कळालं होतं रोहितला. शोभाचं काहीतरी बिनसलंय नक्की असं रोहितला राहून राहून वाटत होतं. पण नक्की काय हे त्याला कळत नव्हतं. मुलांनी बॅग लावणे, रात्रीचे कपडे घालणं, ब्रश करणं वगैरे कामं आपापली केली. आई लवकर झोपली आहे तर तिला डिस्टर्ब केलं नाही त्यांनी. पण एकाही कामासाठी त्यांना बाबाची गरज लागली नव्हती. रोहितने स्वतःचं आवरलं नि तो पलंगावर आडवा झाला. शोभाने तो आल्याचं कळून नेहमीप्रमाणे कूस बदलली आणि पाठ करून झोपली ती रोहितकडे. हे एकमेकांकडे पाठ करून झोपण्याची फेज अंमळ लवकरच आली होती दोघांच्या आयुष्यात. रोहितने पाठमोऱ्या शोभाकडे तोंड केलं. ती पाठमोरी आहे, तिला काय कळणार की आपण तिच्याकडे तोंड करून झोपलोय. तिच्या पाठमोऱ्या वळणाकडे बघत झोपायच्या अंथरुणावरही इगो अगदी टक्क डोळ्यांनी जागा होता. तेवढ्यात रोहितचा हात शोभाने घेतलेल्या उशीवर पडला आणि चपापला तो. त्याने त्या अंधारात पुन्हा पुन्हा चाच पडून पाहिली उशी आणि जाणवलं त्याला की ती भिजली होती. आपण याच्या आधी इथे तोंड करून झोपलेली शोभा रडली होती म्हणजे ती. काय नेमकं चाललंय मनात तिच्या? कसली चल बिचल चालू आहे? काय लपवतीये ती आपल्यापासून? नेमकं काय सहन करावं लागतंय तिला एकट्यानेच?
असंख्य प्रश्नांनी थैमान घातलं होतं मनात रोहितच्या. गेले 2 दिवस उपाशी राहावं लागल्याचा राग कुठल्या कुठे पळून गेला होता. एव्हाना त्याचा. आता त्या अंधारातही ठळकपणे एका नवऱ्याला दिसत होती स्वतःच्या बायकोबद्दल वाटणारी काळजीच. रोहित उठला. मोबाईलच्या उजेडात त्याने चाहूल घेतली मुलांची. ती झोपली होती गाढ, खाली घातलेल्या गाद्यांवर. ठाम विचार करत रोहित उठला. शोभाचा उजवा खांदा हलकेच हलवत त्याने तिला दबक्या आवाजातच बाहेर यायला सांगितलं. हॉलमध्ये येऊन रोहितने दिवा लावला. शोभाही आलीच पाठोपाठ. तिचे डोळे रडून सुजल्यासारखे वाटले त्याला. रोहितला मनापासून वाईट वाटलं शोभाकडे बघून. विचार आला त्याच्या डोक्यात की एका छताखाली राहूनही आपण साधं बघतही नाही एकमेकांकडे मनापासून. त्याला त्याच्या आणि त्याच्या आईमधला एक संवाद आठवला. जेव्हा एके दिवशी त्याने आईला विचारलं होतं की बाबांच्या गोळ्यांचं शेड्यूल तू इतकं व्यवस्थित कसं काय सांभाळू शकतेस. आई म्हणाली होती, रोज रात्री मी 10 मिनटं तरी निदान तुझ्या झोपलेल्या बाबांच्या चेहऱ्याकडे मन लावून बघते. तो रात्रीचा फळा पुसल्यासारखा चेहराच खरा चेहरा असतो. एकदा का दिवस उजडला की मनातून झालेली अनेक विचारांची दाटी चेहऱ्यावर उमटते आणि आपण लांब जातो त्या चेहऱ्यापासून. ते त्यावर उमटलेले भाव न आवडून, पण तोच चेहरा रात्री आपल्याला खेचून घेतो त्याच्याकडे. आणि मग खरंच मनापासून वाटतं की ह्या चेहऱ्यावरची प्रत्येक रेष आणि रेष आपल्यालाच जपायची आहे. येते मग बळ आपोआप त्या चेहऱ्याच्या मालकीचं शरीरही सांभाळण्यासाठी झटण्याचं. पण आई, हे असं एकतर्फी असून चालतं? विचार नाही येत कधी की समोरच्यालाच पडलेली नाही तर आपण तरी काय एवढं तडफडा. रोहितने विचारलं होतं आईला. आई म्हणाली होती, कोणी सांगावं, झोपलेल्या माझ्याकडे टक लावून बघण्याची तुझ्या बाबांची 10 मिनटं मध्यरात्री येत असतील. आणि कदाचित त्यांची पद्धत अजून काही वेगळीच असू शकते की. मला तुझ्या आईला स्वतःच्या मनातून तेवत ठेवण्याची. आणि आपण मुळात समोरच्याचा विचार करावाच का. आपण आपल्याशी प्रामाणिक राहायचं बस. 50 वर्षाचा संसार, एकमेकांशी तर नाहीच, पण स्वतःशीही अप्रामाणिक राहून होत नसतो रे बाळा. झर्रकन तो अख्खा रोहितच्या डोळ्यांसमोरून सरकला. तो पुढे झाला. गोंधळलेल्या शोभाच्या जवळ गेला आणि काहीही न बोलता त्याने मिठीत घेतलं तिला. शोभाचा बांध फुटला. रोहितचा उजवा खांदा भिजू लागला. त्यानेही मग तो भिजू दिला व्यवस्थित. रोहितच्या मिठीनेच शोभाला त्याला पडलेला प्रश्न विचारला होता. त्यामुळे त्याने काही थेट विचारण्याआधीच तिने सांगायला सुरुवात केली होती. 2 महिन्यांपूर्वी तो आयुष्यात आला माझ्या. अचानक आलेली फ्रेंड रिक्वेस्ट कोणा अनोळखी व्यक्तीची. मी कशी काय स्वीकारली कोण जाणे. पण नंतर एकमेकांच्या पोस्टला लाईक्स कमेंट्स देण्याचे झालेली सुरुवात. कधी मेसेजवर चौकशी करण्यापर्यंत आली ते कळालंच नाही. मग व्हॉट्सअप नंबर शेअर्स झाले. तिथे गप्पा चालू झाल्या. त्याचा बोलका स्वभाव, गमतीशीर बोलणं, काळजीचा सूर, आमचे बरेच कॉमन छंद खूप आवडत होतं मला ते. 2 महिने हे चालू होतं सगळं. आणि 4 दिवसांपूर्वी त्याचा मेसेज आला मला की मी मुंबईत आहे, आठवड्याभराकरता भेटशील का. सोळावं लागलेल्या मुलीसारखी मी हुरळून गेले होते. काय बोलूया काय नको ह्याची उजाळणी करत होते. खूप गप्पा मारणार होते मी त्याच्याशी. मनात साचलेलं बरंच त्याच्यापाशी मोकळं करणार होते. त्याच्यासाठी त्याला आवडतात म्हणून गुलाबजाम केले होते मी आणि गेले भेटायला त्याला मी. तो उतरलेल्या हॉटेलमध्ये. खूप आनंद झाला मला त्याला पहिल्यांदा बघून. पण त्याने मला केलेल्या त्या पहिल्याच हगमध्ये मला काहीतरी विचित्र अशी भूक जाणवली. तो सोडतच नव्हता मला. मी त्याला कसा बसा दूर लोटला त्याला काही सांगू पाहत होते मी.
पण त्याला माझं काही ऐकण्यात इंटरेस्ट नव्हताच. त्याचं आपलं सुरूच होतं. वाटलं, हाऊ समवन डेअर टू टच मी विदाऊट माय परमिशन. शिरशिरी आली मला. बेसिकली मला ह्या गेल्या 2 महिन्यांपासून जो पुरुष माझा छान मित्र वाटत होता, त्याला मी मात्र फक्त आणि फक्त एक स्त्रीच वाटत होते. त्याला मैत्रिणीची गरज नव्हतीच मुळी. त्याला हवी होती एक बाई, गप्पा मारताना साधारण अंदाज आलेली, संसारात नाखुश असलेली, नवऱ्यापासून डिटॅच झालेली, फक्त मुलांसाठी जगणारी. थोडक्यात अ मटेरियल दॅट कॅन बी इझिली अवेलेबल होते मी त्याच्यासाठी. किळस आली मला त्याची. तडक निघाले मी तिथून. गुलाबजाम दिले रस्त्यातल्या एका भिकाऱ्याला. त्या भिकाऱ्यापेक्षाही लाचार आणि भुकेला वाटत होता मला तो. मग बेचैनच होते मी गेले 4 दिवस. कुढत होते आतल्या आत. इग्नोर करत होते त्याचे सततचे मेसेजेस, त्याचे कॉल्स. तुला काय सांगणार होते मी, जर तू असूनही नसल्यासारखा असतोस घरी. कायम फक्त स्वतःच्याच एकटी होते मी. आधार हवा होता मला. पण मी फसले तिथेही. रोहितने शोभाचा हात त्याच्या हातात घट्ट धरला. तिच्या डोळ्यात बघत, स्वतःच्या डोळ्यातून विश्वासार्हता दाखवत त्याने तिला दिलासा दिला. मोकेपणेच. ती फसली नाही आहे, कधीच फसली नव्हती. इथे हा दिलासा. उरलेली रात्र दोघांनीही बसूनच काढली. मग त्याच्या छातीवर डोकं टेकून तिने आणि तिचं डोकं हळुवार थोपटत त्याने. दुसऱ्या दिवशी सकाळी कोपऱ्यावरच्या उडप्याच्या हॉटेलात मस्त आवडीचा रवा मसाला डोसा खाऊन एक कडक फिल्टर कॉफी पीत होती शोभा आणि रोहित बघत होता तिच्याकडे, टक लावून प्रसन्न हसत. शोभाने शेवटचा घोट घेत कप खाली ठेवला. नीती टेकली पाठ खुर्चीला रिलॅक्स होऊन, टेबलावर बोटांनी वाजवत, रोहितकडे बघत. कौतुक आणि प्रेम दाटून आलं होतं डोळ्यातून तिच्या रोहितबद्दलचं. कारण ह्या हॉटेलमध्ये येण्यापूर्वी रोहित तिला त्या हॉटेलमध्ये घेऊन गेला होता जिकडे तो उतरला होता. अशा माणसापासून नुसती आपली सुटका करून घेऊन गप्प बसायचं नसतं अगं. पुन्हा असं कोणाबरोबर काही करण्याआधी तो 10 वेळा विचार करेल हेही बघायचं असतं. रोहितने हे सांगत शोभाला त्याच्या रूमवर नेलं होतं. रोहित हाताची घडी घालून शांत उभा होता मग दारात. जेव्हा शोभा अंगात होता नव्हता तेवढा जोर काढून त्याच्या मुस्कटात देऊन देत होती. तिच्यातल्या बाईला गृहीत धरणाऱ्या त्याच्यातल्या पुरुषाची नांगी ठेचून काढत होती. छान हसली शोभा रोहितकडे बघत. मी पुन्हा असं वागणार नाही, माझ्याकडून काही चूक होणार नाही, हे रोहितला सांगत पोटभर खाल्लं होतं आज तिने. बऱ्याच दिवसांनी मोकळं झालं होतं आज तिच्या मनातील आकाश. काळ्या कुट्ट ढगांनी भरलेलं आभाळ वाहून जातं. निरभ्र झालं होतं ते. त्याच्या स्वतःच्या हक्काच्या एकुलत्या एक सूर्याला पण तेजाने तळपू देण्यासाठी. मैत्रिणींनो, अशा अनेक घटना आपल्याबरोबर देखील घडत असतात. अशावेळी आपण आपल्या जीवनसाथीवर विश्वास ठेवून त्याच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करायला हवी, मग ती नवरा असो किंवा बायको. अशा परिस्थितीत समजूतदारपणे हाताळल्या तर संसार हा नेहमी सुखाचाच होणार. कथा आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.